या धमक्या कुणाला द्यायचे? बघून घेईल, करून घेईल, सोडणार नाही, या पोकळ धमक्या ना तुमच्या घरात जे पाणी भरतं ना त्यांना द्यायच्या. काय? हा, अरे आपण आपल्या बापाला सोडून कोणाच्या बापाला घाबरत नाही. आणि माझा राजकीय इथे दादा बसलेला आहे, माझा गॉडफादर इथे बसलेला आहे, त्याच्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. माझ्या व्हॉट्सअप नंबरला नंबर नोट करून घ्या, 8408891113 व्हॉट्सअप नंबर आहे. लोकेशन सेंड करा, बापाची लेख तिथे हजर होऊन जाईल, एकटी येईल. त्याच्यामुळे कर नाही तो डर नाही. मी काही चूक केलेली नाही, मी कोणाला घाबरत नाही. आणि त्या दिवशी माझी आई इथं बसलेली आहे, तो जो काही व्हिडिओ पोरांनी दाखवलेला असेल, रडायला लागली की काय चाललंय सरोज, का लोक असं करता आहेत, तुझ्या वडिलांनी ती चांगलं काम केलं, मी तर 36व्या वर्षी त्यांच्या नावाने विधवा पण भोगलं, पण या जनतेची सेवा करता करता चुलीमध्ये माझं मुंडकं होतं, तुमचे वडील यायचे, चहा बनव, पाणी बनव, हे सगळे लोक यायचे आणि इतकं काम केलं, का बापाचा तुझ्या उद्धार होतोय, तुला धमक्या दिल्या जात आहेत, तू एकटी फिरू नको. म्हटलं आई, ही माझी आई बसली इथं, लागली रडायला. म्हटलं आई घाबरू नको, तू माय म्हणून मला जन्म दिला, माझा बाप स्वर्गवासी झाला, पण ही माय बाप जनता माझं पालन पोषण करते आहे, माझं संरक्षण करताय, तू घाबरू नको. त्याच्यामुळे सगळं करायचं, पण इथून पुढे बापाचं नाव काढायचं नाही, बापाचं नाव काढायचं नाही, कारण माझ्या बापाचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही. आणि हे म्हणतात ना, अनेकांची वाट लावून मी इथपर्यंत आलोय. अरे ज्यांची ज्यांची वाट लावली ना, ते उद्या बघ तुझी कशी वाट लावणार आहेत.